मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचं आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू आहे। त्यांच्यासोबत राज्यभरातनं हजारो मराठा बांधव हे मुंबईमध्ये धडकले, पण आरक्षणाबाबत तोडगा निघत नसल्यानं आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। सलग दुसऱ्या दिवशी सीएसएमटी आणि मुंबई पालिकेसमोर ठिय्या मांडलाय। बघूया। रस्त्यावर भगवं वादळ, चौकात चौकात भगवं वादळ, समुद्रातही भगवं वादळ। आरक्षणासाठी ठाम असलेल्या मराठा बांधवांनी मुंबई जाम करून टाकली। सलग दुसऱ्या दिवशी महापालिका परिसरात हजारो मराठा बांधवांनी ठिय्या मांडला। यावेळी आंदोलकांनी भर चौकातच जेवण बनवलं। इतकंच काय, मुंडन करत सरकारचा निषेध केला। प्रत्येक नागरिक या ठिकाणी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा आपल्याला देताना पाहायला मिळत आहे। तर आपण पाहिलं तर पाठीमागे या ठिकाणी मोठ्या संख्येने हे नागरिक या ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणा देत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। सणासुदीच्या काळात नागरिकांना या ठिकाणी येऊन या ठिकाणी आंदोलन करावयाची वेळ या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतं। पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड गर्दी ही या ठिकाणी झालेली आहे, पोलीस बंदोबस्त वाढलेला आहे। मात्र आता सरकार नेमकं या संपूर्ण या प्रकरणाकडे कशा पद्धतीने पाहतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आम्ही 28 तारखेला संध्याकाळी आलोय। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी पाणी प्यायला नाही, अंघोळीला पाणी नाही, कुठले शौचालय नाही। ही सर्वात मोठी शोकांतिका या सरकारची आहे। चहा मिळत नाही, पाणी मिळत नाही, तर आम्ही अडवणूक केली रस्त्याची। एक रस्त्यानं कॅन्कर जाऊ लागला, त्याच्यानंतर आम्ही थांबवला टँकर आणि इकडे घेऊन आलो आणि आम्हाला पाणी भेटलं। सकाळी सकाळी सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यांवरती मराठा आंदोलक आक्रमक झाले। गाणी लावत गाडीच्या टपावर ठेका धरला। संतापलेल्या मराठा बांधवांनी दोन्ही बाजूनं वाहतूक बंद केली। वाहनधारकांना अडवून त्यांना पुन्हा परत पाठवलं जात होतं। मराठा आंदोलकांसमोर पोलीस सुद्धा हतबल झाल्याचं दिसून आलं। मराठा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। आपण पाहू शकता मी सीएसटी स्टेशन बाहेर आहे। या ठिकाणी बाईक वाहनधारकांना अडवून या ठिकाणी थांबवलं जात आहे। आपण दृश्य पाहू शकता ही सध्या महापालिका परिसरातील दृश्य। आपण या ठिकाणी मराठा कार्यकर्ते जे आहेत आक्रमक झालेले आहे। या चालकांना समज देतात इथं जाऊ नये, जोर जोरात या ठिकाणी घोषणा या ठिकाणी सुरू आहेत। मराठा त्या ठिकाणी नागरिकांनी या ठिकाणी उपाशी आहेत, आमची व्यवस्था या ठिकाणी नाहीये असं हे मराठा कार्यकर्ते सांगतात। त्यामुळे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मात्र या ठिकाणी नागरिक सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस कुठेतरी कमी पडतं का असा प्रश्न आता आपल्याला पाहायला मिळतोय। सीएसएमटी मुंबई महापालिका परिसरातील सर्व रस्ते भगवेमय झाल्याचं बघायला मिळालं। एरवी ज्या रस्त्यावर फक्त वाहनं धावतात त्या रस्त्यावर मराठा बांधवांनी ओसंडून वाहत होते। आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली। आम्ही उपाशी, ते म्हणतात आमचं हे काम राहिलं, आम्हाला ऑफिस मध्ये जायचंय, आम्हाला मंत्रालयाकडे जायचंय, इकडे जायचंय, आम्ही ऐकून घेणार नाही। आमच्या सरकारने अजून अंत पाहू नये। या ठिकाणी अनेक तुम्ही वाहनधारकांना थांबवता। आम्ही आता बीडून आलो। आम्ही 3 दिवस झालो उपाशीत, आम्हाला खायला प्यायला अन्न नाही। आणि हे सरकार काय म्हणते, राजकारण करते। ते फडणवीस साहेब म्हणतात ठाकरे साहेबांनी टिकविलं नाही, आम्हाला वरचं आरक्षण नको, आम्हाला पाहिजे आमचं ओबीसीचं पहिलं आहे तेच। मराठा आरक्षणासाठी हजारो मराठा आंदोलकांनी मुंबईत ठाण मांडून आहेत। मात्र या आंदोलकांची प्रशासनाकडून गैरसोय केली जात असल्याचा आरोप होतोय। यामुळे मराठा बांधव आझाद मैदान सोडून थेट रस्त्यावर येऊ लागले। संपूर्ण या मुंबईतील या महानगरपालिकेच्या समोरचा हा परिसर जर बघितला तर या ठिकाणी हा मराठा आंदोलकांनी व्यापलेला आहे। आणि त्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर हे मराठा आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरच आपला चहा नाश्ता करताय, सकाळच्या वेळेला रस्त्यावर आंदोलन करता आणि या आंदोलनाला पाठिंबा देताय। आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाहीत। तुम्ही शासनाने सगळं खाणं पिणं बंद केलं, हॉटेल बंद केले, सगळं इथं आमची राहण्यापिणे खाण्याची काही सोय केली नाही तरी आम्ही रोडवर बसू आणि इथंच खाऊ, तरी आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय हटणार नाही।
सतत पडणाऱ्या पावसामुळे आंदोलकांना अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे आंदोलक सीएसएमटी स्थानक, मुंबई पालिका इमारतीच्या दर्शनी भागात आसरा घ्यावा लागतोय. तसेच मराठा आंदोलकांनी आपला मोर्चा मरीन लाईन्स परिसरात वळवल्याचं सुद्धा दिसून आलंय. समुद्रातील दगडांवर उभे राहून जरांगेंच्या समर्थनात बॅनर झळकावले. महाराष्ट्रातून जे मुंबईत आलेले सगळे आंदोलक समर्थक आहेत ते आपल्याला मरीन लाईन्स या भागामध्ये आल्याचं दिसतंय. मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर आंदोलक असताना दुसरीकडे मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे समर्थक आहेत ते आपल्याला दिसत आहेत. हातात एक बोर्ड आहे ज्याच्यावरती लिहिलंय की पाटील म्हणजे काळजाचा विषय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचा फोटो आहे. मनोज जरांगे पाटील हे आमचं दैवत आहे. हे आरक्षण हे आमचं हक्काचं आहे. हे सरकार गाफील राहिलंय. आमच्या पाटलाला जर काही झालं तर आम्ही हे मराठी काय करू शकतो या सरकारला माहीत नाही. आरक्षण हे यांनी आम्हाला द्यायलाच पाहिजे. आमचं एकच ध्येय आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण भेटलं पाहिजे आणि ते बी 50%च्या आत आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पाटलांना गेल्या वेळी मुंबईत येण्याची वेळ येऊ दिली नव्हती. मात्र आता हजारो मराठा बांधव मुंबईत धडकलेत. यामुळे प्रशासनासह राज्य सरकारची अक्षरशः पंचायत झाल्याचं दिसतंय. परिस्थिती कशी हाताळायची हा प्रश्न उपस्थित होतोय. किरण ताजने, ज्ञानेश्वर चौतमलसह विपुल पाटील, पुढारी न्यूज, मुंबई.